दिवसभरात आपल्या आजूबाजूला अनेक घटना घडामोडी होत असतात. काही राष्ट्रीय असतात, काही आंतरराष्ट्रीय, काही अगदी आपल्या जवळच्या, पण आपल्याला कल्पनाही नसते. पुण्याला पावसानं इतकं झोडपलंय की तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. तिकडे सातासमुद्रापार आखातात जे युद्ध सुरू आहे ना, त्याचा एक वेगळा परिणाम भारतातल्या उद्योग क्षेत्राला झालाय आणि औषध कंपन्यांवर पुढच्या काही काळात एक नवं टेरिफ येऊ घातलंय. एवढंच नाही, बीडमध्ये एका व्यक्तीला इतकी बेदम मारहाण करण्यात आली आणि त्याचं कारण सुद्धा इतकं क्षुल्लक की तुम्ही म्हणाल काय मूर्ख माणसं आहेत, असं करतं का कोणी? यासह मुंबईकरांसाठी एक छान बातमी आहे. इथे परळमधलं भारत माता टॉकीज पुन्हा एकदा सुरू झालंय, नव्या रूपात, नव्या रंगात. तेव्हा यासह अन्य अनेक बातम्यांचा आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला आढावा चला पाहूया. सलग 3 दिवस अवकाळी मुसळधार पावसामुळे पुण्यामध्ये प्रचंड गोंधळ उडाला. पुणे महानगरपालिकेकडून पावसाळ्याच्या पूर्वतयारीचा आणि नालेसफाईचा फज्जा या अवकाळी पावसामुळे खोटा ठरला. एकूणच शहराच्या ठिकठिकाणी शेकडो झाडं पडल्याने सखल भागात पाणी साचल्याने प्रचंड वाहतूक कोंडी झाली. मुख्य चौकांसह उपनगरातील सिग्नल व्यवस्था बंद पडल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. या पावसात वादळी वाऱ्यासह सिंहगड रस्त्यावरील नवशा मारुती चौकात एका टपरीवर मोठं झाड पडून रंजना नवनाथ गिरी या वयोवृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. शहरातील काही भागात वीज पुरवठा देखील खंडित झाला होता. महावितरणकडून विजेचे खांब आणि ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान अग्निशमन विभाग, महापालिका आणि महावितरणकडे मनुष्यबळ अपुरे असल्याने मदत कार्य उशिरा पोहोचत असल्याची टीका नागरिकांकडून केली जात होती. मोठ्या नदीपात्रातील झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाले असून शहरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर हनुमान जयंतीच्या मिरवणुका देखील रद्द करण्यात आल्या. पुणे वेधशाळा आणि भारतीय हवामान विभागाकडून पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र, औरंगाबाद व मध्य महाराष्ट्रात येलो अलर्ट तर उर्वरित राज्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे महानगरपालिकेकडून नागरिकांना भर पावसामध्ये बाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं असून सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. पुणे शहर, उपनगर आणि पुणे जिल्ह्याला आज हवामान विभागाकडून पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता आणि आज दुपारी अचानकपणे अक्षरशः काळे ढग दाटून आले आणि या काळे ढग दाटून आल्यानंतर पुणे शहर, उपनगर आणि पुणे जिल्ह्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढल्याचं चित्र पाहायला मिळालं. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले. पुण्यातील शिवाजीनगर, बाणेर, स्वारगेट, डेक्कन, दाहिरी, हडपसर, कोंढवा परिसरात अनेक रस्त्यांवर पाणी साठल्याचं देखील चित्र पाहायला मिळालं. यामुळे पावसाचे नियोजन करण्यात महापालिका प्रशासन अपयशी ठरल्याचं सांगितलं जात आहे. महापालिकेकडून जो नालेसफाईचा दावा केला जातो आणि मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तरी कोणत्याही रस्त्यावर पाणी साठणार नाही असा एक दावा केला जातो, तो दावा देखील फोल ठरल्याचं आपल्याला आजच्या पावसाने पाहायला मिळालं. तब्बल 2 तास मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यानंतर शहरातील सर्वच रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं देखील चित्र पाहायला मिळालं. तासनतास पुणेकर जे आहेत ते वाहतूक कोंडीत अडकून पडले. विशेष म्हणजे वाहतूक पोलीस देखील या वाहतूक कोंडीसमोर हतबल असल्याचं चित्र आहे. उद्या देखील पुणे शहर, उपनगर आणि पुणे जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. त्यामुळे पुण्यात उद्या देखील पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली. मध्य पूर्वेतील इराण आणि अमेरिका युद्धाचे पडसाद आता भारताच्या कानाकोपऱ्यात उमटू लागले आहे. भारताच्या पुरवठा साखळीवर या युद्धामुळे मोठा परिणाम झालाय आणि यामुळे LPG असेल किंवा इतर जे इंधन आहे त्यांच्या पुरवठ्या साखळीमध्ये सुद्धा मोठा फरक जो आहे तो सध्या दिसतो आहे. त्यामुळे काही ठिकाणी वेळेवरती इंधन जे आहे ते पोहोचत नाही आहे. यासोबतच कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि गॅस पुरवठ्यातील अडथळ्यांमुळे अनेक उद्योगांचा श्वास कोंडला आहे. ऊर्जेच्या किमती वाढल्यामुळे सिमेंट, स्टील आणि टाईल्स बनवणाऱ्या कारखान्यांचा उत्पादन खर्च वाढला आहे. त्यामुळे भारताचा सुमारे 7,000 ते 8,000 कोटी रुपयाचा कंडोम उद्योग या संकटामुळे प्रभावित झाला आहे. या सोबतच सिलिकॉन ऑइल आणि अमोनिया या कच्च्या मालाची टंचाई निर्माण झाली आहे. आखातातल्या युद्धामुळे औषधांच्या बाटल्या, परफ्यूम, बिअरच्या बाटल्यांचा तुटवडा सध्या जाणवत आहे. भारत हे जे पदार्थ आहे यांचा मोठ्या प्रमाणामध्ये एक्सपोर्ट करतो, निर्यात करतो. त्यामुळे भारताला परकीय चलन हे यातून मोठ्या प्रमाणात मिळतं. यासोबतच पॅकेजिंग सांगणारे कार्टन असतील, लेबल असतील किंवा टेप असेल ते देखील महागले आहे.
या हॉटेलमध्ये आणि रेस्टॉरंटमध्ये अनेक ठिकाणी खाद्यपदार्थ त्यातले काही मेनू कमी झाले आहे, तर काही ठिकाणी जे टायमिंग्स आहे ते सुद्धा 1-1 तासांनी 2-2 तासांनी कमी करण्यात आलेले आहे. LPG संदर्भामध्ये जरी घरगुती LPGचा पुरवठा जरी सुरळीत असला तरी कमर्शियल जे सिलेंडर आहे त्याच्या पुरवठ्यामध्ये सध्या ही नियमितता जी आहे ती आलेली नाही आहे आणि सरकारचं म्हणणं आहे 70% कमर्शियल LPG जी आहे ती सुरळीत सुरू आहे आणि घरगुती LPG जी आहे ते 100% दिले जात आहेत. यासोबतच या संपूर्ण युद्धजन्याची परिस्थिती इराण आणि अमेरिका जे युद्ध सुरू आहे त्या आखाती युद्धामुळे भारताच्या ठिकठिकाणी कानाकोपऱ्यामध्ये पुरवठा साखळीवर अशा पद्धतीनं परिणाम झाला आहे. यासोबतच समुद्री मार्गे होणारी वाहतूक आणि विमान खर्च वाढल्याने आयात निर्यात क्षेत्राला मोठ्या प्रमाणात या युद्धामुळे फटका भारतात बसला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज टेलिव्हिजनवरून देशाला संबोधित करताना इराणमधील युद्धाबाबत आज एक मोठी घोषणा केली. अमेरिकन सैन्याने इराणमध्ये वेगवान आणि निर्णायक विजय मिळवला असून हे युद्ध आता अंताकडे सरकत आहे असा दावा ट्रम्प यांनी केला. इराणसोबतच ट्रम्प यांनी व्हेनेझुएलातील लष्करी कारवाईचाही उल्लेख केलाय. त्यांनी या मोहिमेचे वर्णन वेगवान, घातक आणि प्रभावी असे केले. व्हेनेझुएलामध्ये निकोलस मदुरो यांना सत्तेवरून हटवल्यानंतर आता अमेरिका तेथील जगातील सर्वात मोठ्या तेल आणि वायू साठ्यांच्या विक्री आणि विकासासाठी थेट सहकार्य करत आहे. ट्रम्प यांनी दावा केलाय की व्हेनेझुएला आणि देशांतर्गत उत्पादनामुळे अमेरिका आता ऊर्जा गरजांसाठी मध्य पूर्वेतल्या आखाती देशांवर अवलंबून राहिलेली नाही. आपली कठोर लष्करी भूमिका असूनही ट्रम्प यांनी असेही म्हटले की राजनैतिक मार्ग पूर्णपणे बंद झालेले नाहीत. त्यांनी सांगितले की वॉशिंग्टन आणि तेहरान यांच्यात पडद्यामागे चर्चा सुरू असून सर्व पर्यायांचा विचार करून अमेरिका पुढील पाऊल उचलेल असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या एका वक्तव्यामुळे भारतीय शेअर बाजारातील औषध निर्माण कंपन्यांना मोठा धक्का बसला आहे. कारण अमेरिकेत येणाऱ्या औषधांवरती 100% शुल्क लावण्याचे संकेत डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहेत. ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयामुळे अमेरिकेत औषधांच्या कमी किमतीच्या हमी देणाऱ्या करारांवर स्वाक्षरी न केलेल्या कंपन्यांना मोठं नुकसान होऊ शकतं असा ब्लूबर्गने आपल्या अहवालात दावा केला आहे. ट्रम्प प्रशासन आयात होणाऱ्या ब्रँडेड आणि पेटंट असलेल्या औषधांवर 100% शुल्क लादण्याचा विचार करत असल्याचं ब्लूबर्गन अहवालातून म्हणण्यात आलं आहे. अशा परिस्थितीत या संभाव्य निर्णयांमुळे जागतिक औषध कंपन्यांनी अमेरिकेत उत्पादन वाढवून साठा करण्यास सुरुवात केली असून ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयाचा अमेरिकेत औषध पाठवणाऱ्या भारतीय कंपन्यांवरतीही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. अमेरिका औषध उत्पादनासाठी जगातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे, जिथे भारतीय कंपन्यांच्या जेनेरिक औषधांची विक्री केली जाते आणि अमेरिकेचा विक्रीचा या कंपन्यांचा एकत्रित महसूल हा मोठा फायदा होतो. मात्र ट्रम्प यांनी अशा पद्धतीचा जर टॅरिफ लावला तर औषध निर्माण करणाऱ्या कंपन्यांवरती याचा मोठा परिणाम होऊ शकतो आणि याचा थेट परिणाम उत्पादन आणि उत्पन्न याच्यावरती सुद्धा होण्याची दाट शक्यता आहे. महिलांचे लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणुकीचा आरोप असलेला नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झाली आहे. पहिल्या गुन्ह्यातील कोठडी संपल्यानंतर दुसऱ्या बलात्कार आणि गर्भपात प्रकरणामध्ये आज न्यायालयाने 8 एप्रिलपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव खरातला न्यायालयात प्रत्यक्ष हजर न करता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले होते. अशोक खरातवर असलेला जनक्षोभाचा विचार करत SIT कडून त्याला प्रत्यक्ष कोर्टात आणणे जोखमीचे होते. त्यामुळे तपास अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांनी केलेल्या अर्जानंतर न्यायालयाने VC द्वारे सुनावणीला परवानगी दिली. सुनावणी दरम्यान सरकारी वकील ॲडव्होकेट शैलेंद्र बागडे आणि तपास अधिकाऱ्यांनी खरातच्या कृत्यांचा पाढाच वाचला. खरातवर दाखल असलेल्या दुसऱ्या गुन्ह्यात त्याची चौकशी करायची असल्याने आणखी पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी सरकारी वकिलांनी केली. दरम्यान पिंक रंगाचा टी-शर्ट, वाढलेली दाढी आणि दोन्ही हातावर हात धरत यासोबतच अनेक वेळा नमस्कार करताना अशोक खरात हा VC स्क्रीनवरती दिसत होता. न्यायाधीश BN इचपुराणी यांनी त्याला विचारले की तुम्हाला काही सांगायचे आहे का? त्यावर खरातने काहीही नाही असं उत्तर देखील दिलं होतं. आरोपी तपासात सहकार्य करत नसल्याचा दावाही सरकारी पक्षाने केला होता. खरातच्या वकिलांनी 7 दिवसांच्या कोठडीला विरोध केला. ही घटना 2022 मधील असून याआधी 14 दिवस पोलीस कोठडी झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कोठडीची गरज नाही असा युक्तिवाद त्यांनी केला. मात्र गुन्ह्याचे गांभीर्य आणि मास्टरमाइंड खरातची मोडस ऑपरेंडी लक्षात घेता न्यायालयाने त्याला 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. भोंदूबाबा अशोक खरात ज्याचा शिर्डीतील 4 वर्षाचा जुनाच कारनामा नव्यानं समोर आला आहे.
विकास दिवटे नामक व्यक्तीनं खराच्या दडपशाहीला बळी पडत आत्महत्या केल्याची बाब समोर आली आहे. फिर्यादीत आणि सुसाईड नोटमध्ये खराच्या नावाचा स्पष्ट उल्लेख असताना देखील चार्जशीट मधून त्याचं नाव गायब करून त्याला क्लीन चिट कशी दिली असा सवाल मैताचा भाऊ फिर्यादी राजेंद्र दिवटे यांनी केलाय. अशोक खरात याचं महिलाचं शोषण आणि जमीन हटवण्याचे विविध प्रकार समोर आल्यानंतर खरातला आता अटक करण्यात आली आहे. त्यामुळे थोडा धीर चेपल्यानं आता विकास दिवटेचा भाऊ राजेंद्र दिवटे याने माध्यमांसमोर येऊन अनेक बाबींचा खुलासा केलाय. 4 वर्षापूर्वी खरातनं दमदाटी कशी केली याचा धक्कादायक खुलासा मयत विकास दिवटेचा भाऊ राजेंद्र दिवटे यांनी NDTV मराठीशी बोलताना केलाय. आता या प्रकरणी नव्याने तपास करावा लागणार का आणि यामध्ये आणखी काय काय खुलासे बाहेर येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. भोंदूबाबा अशोक खरात याची पत्नी कल्पना खरात विरुद्ध गुन्हा दाखल झालाय. गुन्हा दाखल झाल्यापासून कल्पना खरात फरार आहे. आज पोलिसांनी तिच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी केली. दरम्यान कल्पनाचे माहेर नाशिक पासून 50,000 किलोमीटर अंतरावर सिन्नर तालुक्यातील पाडळी या डोंगराळ भागातील असून या गावी NDTV मराठीची टीम पोहोचली आहे. गावात 10x10 त्याचे झोपडीवजा घर आजही आहे. सध्या इथे घरात आई, भाऊजय आणि लहान भाचा असे कुटुंब राहते. घरचा व्यवसाय शेती आहे. गावात शाळाही नसल्यानं लहानपणी जवळपास 4 किलोमीटर अंतरावर सुनीता ही पायी शाळेत जायची. अलीकडेच शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. कल्पनाच्या मोठ्या भावाचा शेतात 2009 साली शॉक लागून मृत्यू झाला होता. त्या पाठोपाठ वडिलांचेही 2023 साली जनावरांच्या हल्ल्यात अपघाती निधन झालं. एका नातेवाईकानं कल्पना हिच्याशी अशोकचा विवाह जुळवून आणला होता. वयात मोठे अंतर असूनही लग्नाचा खर्च संपूर्ण खरात कुटुंबियांनी केला. दरम्यान जवळपास 20 ते 22 वर्षापासून आमचा आणि सुनीता अर्थात कल्पनाचा कोणताही संबंध नाही, एक साधा फोनही नाही असं कल्पनाची भावजांनी बोलून दाखवलंय. पाहुणे म्हणजेच अशोक तिला येऊ देत नव्हता असेही त्यांनी सांगितलंय. अशोक खरातचे संपूर्ण कारनामे ऐकून शिंदे कुटुंबीय धक्क्यात आहे. यंदाच्या वर्षी महापालिकेच्या निवडणुका व्हायच्या आधीपासून नाशिक जिल्ह्यातील मालेगाव महापालिका कायमचे चर्चेत राहिली आहे. आधी कोणाची युती कोणाबरोबर आणि महापौर पदासाठी कोणाचा पाठिंबा कोणाला हा विषय राज्यभरात घाल. पुढे टिपू सुलतान वरून झालेला वाद तर देशभरात घाल. आता पुन्हा एकदा मालेगाव महापालिका चर्चेत आली आहे. की मालेगाव महापालिकेत महासभेत झालेल्या जोरदार गोंधळामुळे एक धक्कादायक बातमी बीडमधून आहे. माहिती अधिकार टाकणाऱ्या एका RTI कार्यकर्त्याला मारहाण करण्यात आली आहे. त्याचे हातपाय फ्रॅक्चर करण्यात आले आहेत. बीडच्या भाटसावंगी औरंगपुरा या गावात गेल्या 15 वर्षापासून सुरू असलेल्या भ्रष्टाचार व विकासाची झालेल्या बोगस कामाची चौकशी करण्यासाठी एका RTI कार्यकर्त्यांनी माहिती अधिकार टाकला आणि या माहिती अधिकार का टाकला या रागातून जे आहे या कार्यकर्त्याला जे आहे ते माहिती अधिकार कार्यकर्त्याला अमानुषरित्या मारहाण करण्यात आली. या मारहाणीमध्ये RTI कार्यकर्ता जो आहे तो गंभीररित्या जखमी झाला आहे. त्याचे हात आणि पाय देखील तोडण्यात आले असून त्याचसोबत त्याच्या मुलाला देखील मारहाण करण्यात आलेली आहे. या दोघांवरतीही सध्या बीडच्या खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यामध्ये शिंदे गटाच्या कार्यकर्त्यासह 8 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास जे आहे ते पोलीस करत आहेत. पोलिसांनी काल जे आहे ते 4 जणांना ताब्यात घेतले असून उर्वरित 4 जणांचा तपासासाठी पोलिसांनी पथकं देखील तैनात करण्यात आलेली आहेत. शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून एका RTI कार्यकर्त्याला अशा अमानुषरित्या मारहाण झाल्यामुळे बीडच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या प्रकरणी शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांवरती काय कारवाई करतात हे देखील पाहणं येत्या काळात महत्त्वाचं ठरणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या विशेष समिती सभापतीची निवड आज पार पडली आणि या निवडीने जिल्ह्यातील राजकारणाला महत्त्वपूर्ण कलाटणी दिली आहे. मैत्रीपूर्ण लढतीचा दावा करणाऱ्या महायुतीमध्ये भाजपाने असा काही राजकीय डाव टाकला की शिंदेंच्या शिवसेनेला सत्तेच्या उंबरठ्यावरून रिकाम्या हातानं माघार घ्यावी लागली. या निवडणुकीत केवळ शिंदे गटच नाही तर ठाकरे गटालाही भाजपने जोरदार शह दिलाय. विशेष म्हणजे ठाकरे गटात उघडपणे 2 गट पडल्याचं यावेळी पाहायला मिळालं. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीपासूनच भाजपनं आपली रणनीती स्पष्ट केली होती. शिवसेनेला सत्तेत वाटा देण्याऐवजी भाजपनं थेट अजित पवार गटाशी हात मिळवणी करत आपलं वर्चस्व सिद्ध केलं. सभापती निवडणुकीतही भाजपने तोच पॅटर्न राबवला. भाजपाने केलेल्या या रणनीतीमुळे शिंदे गटाची अशी काही कोंडी झाली की पराभवाच्या धास्तीनं त्यांना आपला उमेदवारच रिंगणात उतरवता आला नाही. दुसरीकडे ठाकरे गटाचे काही सदस्य भाजपाच्या संपर्कात असल्याची चर्चा रंगली होती. त्यामुळे ठाकरे गटानं तटस्थ राहत मतदान न करण्याचा निर्णय घेतला आणि म्हणूनच
जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्तानं जुने मित्र आणि शत्रू यांची पूर्णपणे गणितच पुसून टाकण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सर्व काही आलबेल नसल्याचं समोर आलेलं आहे. 10 तारखेला जे पत्र लिहिण्यात आलं त्या पत्रामध्ये सुनेत्र पवार हे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचं या पत्रामध्ये नमूद आहे. परंतु प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि इतर महत्त्वाचे पदाधिकारी त्यांच्यासमोर कोणतंही पद नाही. यावरून आता चर्चेला उधाण आलेलं आहे आणि त्यातच सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांचा दिल्ली दौरा. आणि यावेळेस संसदेमध्ये सुनेत्रा पवार गेल्या, मात्र त्यांच्यासोबत सुनील तटकरे नव्हते आणि प्रफुल्ल पटेल पण नव्हते, की जे यापूर्वी सुद्धा अजित पवार यांच्यासोबत वारंवार असायचे आणि सुनेत्रा पवार यांच्यासोबत पण असायचे. मात्र या दौऱ्यामध्ये सुद्धा हे दूर राहिलेले आहेत दोघंही. त्यामुळे कुठेतरी नाराजीची ठिणगी यामध्ये आहे का असा सुद्धा संशय येऊ लागला आहे. जेव्हा पत्रकारांनी सुनेत्रा पवार यांना विचारलं की हे दोघेही नाही आहेत, तर त्यावेळेस सुनेत्रा पवार यांनी सांगितलं की तुम्हालाच माहीत आहे ते कधी येतात आणि कधी जातात. त्यावरून कुठेतरी नाराजी नाट्य आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा आहे का असा प्रश्न निर्माण झालाय. त्यातच पार्थ पवार यांनी ट्विट करून सुद्धा सांगितलेलं की यामध्ये काही तथ्य नाही आहे या बातम्यामध्ये नाराजीच्या. मात्र कुठेतरी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचा दुरावा पक्षामध्ये आलबेल नसल्याचं सांगून जातोय. वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असलेल्या देवाच्या आळंदीमध्ये एक धक्कादायक घटना घडली. दुहेरी हत्याकांड घडून आले. यामध्ये एका 6 वर्षे चिमुरडीचा आणि 79 वर्षे वृद्धेचा दुर्दैवी असा अंत झालाय. मिळालेल्या माहितीनुसार इंद्रायणी कॅन्सर हॉस्पिटलमध्ये संगीता केदारी या हाऊसकीपिंगचं काम करतात. त्यांची रात्र पाळी होती. त्यांच्या लहान मुलाची 6 वर्षीय मुलगी धनश्री आणि तिला सांभाळणाऱ्या शेजारची वृद्ध महिला संगीता शिंदे या घरात झोपल्या होत्या. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात इस्मानं त्यांच्या घरामध्ये प्रवेश केला आणि धारदार शस्त्राने वृद्ध महिलेच्या डोक्यात मारहाण केली आणि धनश्रीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर पहाटेच्या सुमारास ज्यावेळेस कामावरून संगीता शिंदे या महिलेचा आवाज दिल्यानंतर काही प्रतिसाद न आल्यामुळे बेदरलेल्या संगीता केदार यांनी आरडाओरडा सुरू केला. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. संगीता केदारी यांची नात धनश्री केदारी आणि शेजारी राहणाऱ्या संगीता शिंदे या वृद्ध महिलेची हत्या अज्ञात इस्माने केल्याची माहिती यानंतर उघडकीस आली. या घटनेमध्ये कुठल्याही प्रकारचं साहित्य या महिलेच्या घरातून चोरीही गेले नसल्याचं समोर आले. मात्र या 6 वर्षीय चिमुरडीची आणि या वृद्ध महिलेची हत्या अज्ञात इस्मानं का केली, कशामुळे केली, या संपूर्ण घटनेचा शोध आता आळंदी पोलीस घेताना दिसते. या आरोपीचा शोध घेण्यासाठी आता आळंदी पोलिसांनी अनेक पथकं देखील रवाने केले. त्यानंतर आता या हत्या प्रकरणी काय अधिक माहिती समोर येते हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे. वसई विरार शहर महानगरपालिकेच्या सूर्या प्रकल्पातून होणाऱ्या पाणी पुरवठ्याला तात्पुरता ब्रेक लागणार आहे. MMRDA मार्फत तांत्रिक दुरुस्तीसाठी 4 एप्रिल पासून 10 एप्रिल पर्यंत 24 तासांसाठी हा टप्प्याटप्प्याने शटडाऊन घेण्यात येणार आहे. या शटडाऊनमुळे शहराला मिळणाऱ्या सुमारे 150 दशलक्ष लिटर पाण्याची कमतरता जाणवणार आहे. या कालावधीत संबंधित भागात पाणी पुरवठा कमी दाबाने किंवा पूर्ण बंद राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करा आणि आवश्यक साठा करून ठेवा असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे. 4 एप्रिल रोजी विरार पूर्व आणि पश्चिम, 5 एप्रिल रोजी नालासोपारा पूर्व आणि पश्चिम, 6 एप्रिल रोजी नवघर वसई या भागात पाणी असणार नाही. 7 एप्रिल रोजी विरार पूर्व आणि पश्चिमला पाणी नसेल. वसई विरार महानगरपालिकेच्या आयुक्तपदी पृथ्वीराज BP यांनी बुधवारी पदभार स्वीकारला आणि लगेचच शहराच्या अनेक भागात पाणी बंद असणार आहे. नव्या आयुक्तांनी शहरातील नागरिकांना मूलभूत सेवा सुविधा, प्रशासनातील पारदर्शकता आणि पर्यावरण रक्षणावर विशेष भर देणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. मात्र सध्या तरी वसई विरार महानगरपालिकेच्या सर्वच भागातील नागरिकांनी पाणी जपून वापरणं गरजेचं आहे.
खानदेशातील 5वे शक्तिपीठ म्हणून आई एकविरा देवीची ओळख आहे आणि याच आई एकविरा देवीचा रथोत्सव आज हनुमान जयंती अर्थात चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने आज पार पडला। खानदेशी कुलस्वामिनी आई एकविरा देवीच्या रथोत्सवाच्या प्रारंभी विधिवत पूजा करून या सोहळ्याला सुरुवात करण्यात आली। यावेळी धुळे महानगरपालिकेच्या महापौर मायादेवी परदेशी तसेच उपमहापौर ज्योत्स्ना पाटील यांच्यासह विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला। या सर्वच मान्यवरांच्या हस्ते या रथाची पूजा करण्यात आली। यानंतर धुळे शहरातील विविध भागातून एकविरा देवीचा रथ मार्गस्थ झाला। पारंपरिक नगर प्रदक्षिणा काढण्यात आली। यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली असल्याचे चित्र पाहायला मिळाले। चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने पार पडलेला रथोत्सव हा भाविकांचा आकर्षण केंद्रबिंदू ठरला। तर दुसरीकडे एकविरा देवीच्या यात्रोत्सवाला आजपासून खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे आणि या यात्रोत्सवाचा आनंद घेण्यासाठी धुळे जिल्ह्यासह खानदेशातील भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळालं। मुंबईतील रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आता मुंबई महानगरपालिकेने वेग घेतला आहे। येत्या पावसाळ्यापूर्वी मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी महापालिकेने 7 प्रमुख उड्डाणपुलांचे काम अंतिम टप्प्यात आणले आहे। विद्याविहार पूर्व आणि पश्चिमला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा पूल आहे। हा पूल लाल बहादूर शास्त्री मार्ग आणि चेंबूर मार्गाला जोडला जाणार आहे। रेल्वे स्थानकावर पोहोचणे प्रवाशांसाठी अधिक सोयीचे होईल। महापालिकेने हा पूल 25 जूनपर्यंत पूर्ण करण्याची शेवटची डेडलाईन दिली आहे। सायन उड्डाणपूल मुंबई शहर आणि उपनगरांना जोडणारा दुवा मानला जातो। याचे काम पूर्ण करण्यासाठी महापालिकेने 15 जुलै ही तारीख निश्चित केली आहे। तर महालक्ष्मी केबल स्टेड पूल हा महालक्ष्मी रेल्वे स्थानकाजवळ उभारण्यात येणार आहे। हा पूल मुंबई महापालिकेचा पहिला केबल स्टेड पूल असणार आहे। गोरेगाव ते दिंडोशी दरम्यानच्या उड्डाणपुलाचे काम सर्वात वेगाने सुरू असून 31 मे पर्यंत हा पूल सुरू करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे। यामुळे पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल। सगळे पूल जर वेळेत पूर्ण झाले तर मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे। उन्हाळ्याची चाहूल लागताच फळांचा राजा मानला जाणाऱ्या हापूस आंब्याची बाजारपेठेमध्ये आता उपलब्ध होऊ लागलेली आहे। यंदा सुरुवातीच्या काळात आवक कमी असल्यामुळे हापूसचे दर सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याच्या बाहेर असल्याचे चित्र पाहायला मिळते। कोकणातील रत्नागिरी आणि देवगड हापूसच्या दरांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून राज्यातील विविध शहरांमध्ये वेगवेगळे दर आपल्याला पाहायला मिळतात। मुंबईमध्ये जर आपण पाहिलं तर मुंबई आणि ठाण्यामध्ये देवगड हापूस जो आहे प्रति डझन 1500 ते 3000 रुपये विकला जातो, तरी रत्नागिरी हापूस जो आहे 1000 ते 2000 रुपये प्रति डझन विकला जातोय। राज्यातील मोठ्या बाजारपेठा असलेल्या एपीएमसी नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये हाच रेट जर आपण पाहिला तर 2500 रुपये ते 7000 रुपये पर्यंत विकला जातोय। मोठ्या शहरामध्ये हापूस दाखल झाला असला राज्यात काही भागामध्ये अजून आंब्याची जी प्रतीक्षा आपल्याला पाहायला मिळते, जसं वर्धा, पंढरपूर, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली आणि बुलढाणा येथील बाजारपेठांमध्ये अद्याप आवक झालेली नाही। एप्रिल महिन्याच्या उत्तरार्धात आवक वाढण्याचे हे दर कमी होतील अशी शक्यता सुद्धा वर्तवली जाते। आपण जर पाहिलं तर या वर्षी जे आहे अवकाळी पावसामुळे हापूस आंब्याची आवक जी आहे महाराष्ट्रामध्ये किंवा एपीएमसी मार्केटमध्ये कमी येत असल्यामुळे जो कर्नाटकमधून जो येणारा आंबा आहे तो हापूस आंबा म्हणून विकला जाणार आहे अशी शक्यता वर्तवली जाते। लालबागमधील मराठी लोकांची नाराजी आणि ठाकरे गटानं दिलेल्या दणक्यानंतर भारत माता सिनेमागृहाच्या नव्या व्यवस्थापनाला अखेर जाग आली आहे। येत्या शुक्रवारी पहिला मराठी सिनेमा सुपर डुपर हा प्रदर्शित होणार आहे। त्याआधी संध्याकाळी या चित्रपटाचा खास प्रीमियर शो तसंच औपचारिक उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आलाय। गुरुवारी होणाऱ्या प्रीमियर शोला स्थानिक खासदार अरविंद सावंत, आमदार अजय चौधरी यांच्यासह स्थानिक राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांना खास आमंत्रण देण्यात आलंय। दरम्यान भारतमाता चित्रपटगृहात स्थानिक भूमिपुत्रांना नोकरी देण्याचं आश्वासन देखील देण्यात आलंय। तब्बल 6 वर्ष बंद राहिल्यानंतर भारतमाता हे सिंगल स्क्रीन थिएटर सुरू होत असल्यानं लालबाग परळ या भागातील भारतमाता चित्रपटगृहाने मराठी जनांची सांस्कृतिक भूक अनेक दशकं भागवली होती। प्रामुख्याने मराठी सिनेमांसाठी भारतमाता हे हक्काचं सिनेमागृह होतं। आता नव्या स्वरूपातील भारतमाता या थिएटरमध्ये आरामदायक 40 सोफे असणार आहेत।